नमस्कार, वेलकम फ्रेंड्स. आज आपण पायथन या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फॅक्टोरियल कसा फाइंड आउट करायचा ते पाहणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करायचं असेल, तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करताना खूप कठीण येत असेल की कोड कसा लिहायचा, कोड कसा समजून घ्यायचा आणि तो लक्षात कसा ठेवायचा. ठीक आहे. तर कोणताही कोड लिहिताना समजून घ्या अगोदर की त्याच्यामागे लॉजिक काय सांगितलंय आपल्याला. ठीक आहे. कोणताही कोड पाठांतर करायचा नाही, हा आपला पहिला नियम असला पाहिजे. आणि ह्या माझ्या चॅनलचा तुम्हाला खूप फायदा होईल, ज्याच्यातून तुम्ही प्रोग्रामिंग एकदम सोप्या पद्धतीने शिकाल. भले तुम्हाला काही येऊ दे किंवा न येऊ दे. तर आज मी तुम्हाला असं शिकवणार आहे की एखाद्या संख्येचा फॅक्टोरियल कसा फाइंड आउट करायचा. व्हॉट इज द फॅक्टोरियल ऑफ 5 हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण रिकर्शन यूज करणार आहोत. तर रिकर्शन म्हणजे काय? तर रिकर्शन म्हणजे इट इज अ डिफाईन एज द प्रोसेस विच कॉल इट सेल्फ डायरेक्टली और इनडायरेक्टली. ठीक आहे. म्हणजे एक फंक्शन जी स्वतःलाच कॉल करत असते, स्वतःलाच ती परत 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 त्याच्याशीच इंटरॅक्ट होत असते. म्हणजे आणि त्या फंक्शनला आपण रिकर्सिव्ह फंक्शन असं सुद्धा म्हणतो. आता इथं बघा 5 फॅक्टोरियल कुठल्याही मुलाला विचारलं बाबा 5चा फॅक्टोरियल सांग, तर तो काय करेल? 5 4 3 2 1 असं सांगेल आणि त्याचं उत्तर 120 असेल. ठीक आहे. म्हणजे काय असेल बघा, मी तुम्हाला n फॅक्टोरियल सांगितलं. n म्हणजे किती? आता इथं 5 आहे, बरोबर. तर n फॅक्टोरियलचं उत्तर काय असेल बघा. तर ते असं आहे की n, ठीक आहे ना, हा n त्याच्यातून एक मायनस करा, n-1 रिकर्शन होत चालले. परत मायनस अजून एक मायनस, वजा 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 करत आपण मागे जाणार आहे. म्हणजे इथं 5, त्याच्यातून एक वजा केला 4, मग 3, मग 2, मग 1 असं त्याचं सायकल चालणार आहे. आणि आपल्याला हे शून्याचा फॅक्टोरियल 1 असतो, 1चा फॅक्टोरियल 1च असतो, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. तर याचाच आपण वापर आता करणार आहोत. आणि आपल्याला फॅक्टोरियल तुम्हाला कोडिंगला विचारलेला हा प्रश्न असं समजा की मला कसं फाइंड आउट करता येईल ते आपण बघूया. ठीक आहे. तर आपण काय करतो? डिफाईन म्हणतो, डीईएफ म्हणजे मेथडचं नाव आहे. मेथड किंवा त्याला फंक्शन सुद्धा असं म्हणतात. डिफाईन काय असेल ती, आपण त्याला काही नाव देऊ, फॅक्टोरियल असं काही. ठीक आहे. फॅक्टोरियल असं नाव देऊ. आणि एन, एन म्हणजे काय की तो नंबर जो तुम्हाला त्याचा फॅक्टोरियल काढायचा आहे तो. ठीक आहे. आणि हे याचं नोटेशन आहे. आता आता बेस केस काय सांगा, की जर नंबर 0 असेल किंवा नंबर 1 असेल तर त्याचं उत्तर कायम काय असतं? 1 असतं. म्हणून मी इथं लिहितो बेस केस. काय? बेस केस. सॉरी, एकच मिनिट. बेस केस. तर बघा, कंट्रोल हे याचं काय असेल? जर इफ n इज इक्वल टू 0 और n इज इक्वल टू 1, काय असेल? जर n 0 असेल किंवा 1 असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे? कायम त्याचं उत्तर काय असणार आहे? 1च असणार आहे. ठीक आहे. हे समजलं आपल्याला? ओके, व्हेरी गुड. आता मला एल्स कंडिशन लावायची आहे. जर तर इफ एल्स. ठीक आहे ना. काय होईल बघा? रिटर्न रिटर्न तो जो नंबर आहे तो n मल्टिप्लाय बाय. आता रिकर्शन होणार आहे. रिकर्शन होणार आहे म्हणजे काय बघा, ही मेथड्स नाव बघा त्याचं काय, परत ती कॉल होणार आहे. परत कॉल होणार आहे म्हणजे कशी? परत हे बघा, परत फॅक्टोरियल होणार आहे. पण आता n होईल का? नाही. तर n मधून एक मायनस होईल, वजा होईल. ठीक आहे. अशी ती प्रोसेस पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता इथं काय होईल? रिटर्न n. ठीक आहे. त्यानंतर बघा, परत इथं n-1. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय फॅक्टोरियल काय असेल ते n-. ठीक आहे. मग परत खाली n-1 म्हणजे काय राहील? तो फ्लो काय राहील सांगा? n परत n-1. ठीक आहे ना. मल्टिप्लाय बाय n-2 मल्टिप्लाय बाय n-3. हा फ्लो काय राहील? सतत चालू राहील. ठीक आहे. तर हेच आपल्याला यातून समजून घ्यायचं आहे. म्हणजे हे रिटर्नचा, हे फक्त समजण्यासाठी मी लॉजिक लिहिलंय, याचा बाकी काही उपयोग आपल्याला कोडिंग मध्ये करायचा नाही. ठीक आहे. तर मी हे पण कमी करू, एकच मिनिट. ठीक आहे. तर आपलं रिटर्न असेल. ठीक आहे. आता मला काय याचा रिझल्ट आणायचा आहे. बघा, मी नाव घेतो इथं n. मला कितीचा काढायचं आहे? 5च फॅक्टोरियल काढायचं आहे. आणि रिझल्ट साठी मी काय करणार आहे? रिझल्ट इज इक्वल टू, त्या मेथडचं नाव काय? फॅक्टोरियल आहे. आणि तो नंबर काय? n आहे. n म्हणजेच किती? 5 आपण टाकलेलं आहे ना.
आता मला याचा रिझल्ट काढायचा आहे बघा. रिझल्ट प्रिंट प्रिंट एफ स्ट्रिंग वापरतो. डी फॅक्टोरियल ऑफ काय ते एन इज काय असेल तो रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट असेल हेच त्याचं उत्तर आहे ना. बघा मला काय करायचं आहे की 5चा फॅक्टोरियल किती, तर त्याचं उत्तर 120 यायला पाहिजे. ठीक आहे, आपण तपासून बघूया. बघा मी रन म्हणतो. फॅक्टोरियल ऑफ 5 इज 120. कसं काय आलं, तर ते हेच आलं मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पण आपण इथं पायथन मध्ये काय यूज केलेलं आहे, पायथन मध्ये यूज केलेलं आहे रिकर्शन. रिकर्शन ही कन्सेप्ट इथं आपण वापरलेली आहे. आता याच केसमध्ये बघा, आता मी इथं किती करतो, 10 करतो. ठीक आहे, 10. तर 10चा फॅक्टोरियल आपल्याला किती येईल ते माहित पाहिजे, तर त्याचं उत्तर हे आहे. ठीक आहे, आता मी 0चा फॅक्टोरियल बघतो. ठीक आहे, 0चा फॅक्टोरियल त्याचं उत्तर एकच आहे, कारण आपण इथं ऑलरेडी बेस केस लिहिलेली आहे. ठीक आहे, तर हे झालं फॅक्टोरियलच्या बाबतीत. तर दुसरं काय असेल, आता मला समजा इथं बेरीज करायचं, ऍडिशन करायचं एका नंबरची, 1 पासून 5 पर्यंतच्या नंबरची काय करायचे, बेरीज करायचे. तर ती सुद्धा मला इथं हे जमलं पाहिजेत अशा पद्धतीनं. तर आपण फॅक्टोरियल ही कन्सेप्ट यामध्ये पाहिली. आणि याच्यामध्ये ही जी मेथड्स आहे, ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं आपण इथं इथं बघा मी ही एफ स्ट्रिंग पण यूज केलेली आहे, एफ स्ट्रिंग. ठीक आहे, हे असं आहे, म्हणजे हे असं पण मी लिहू शकतो. लक्षात घ्या, प्रिंट काय असतं ते, प्रिंट रिझल्ट, हे सुद्धा मला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे ना, प्रिंट रिझल्ट. हे बघा आता हे 0 आहे ना, इथं मी 5 लिहितो. बघा प्रिंट काय 120, हे सुद्धा येतं. म्हणजे मला जर जास्त मिनिंगफुल असं लिहायचं असेल तर मी काय करेन, या फॉर्मॅट, याला काय म्हणतो, एफ स्ट्रिंग. स्ट्रिंग ठीक आहे ना, ही काय झाली एफ स्ट्रिंग. असं ही अशा भरपूर मेथड्स आहेत. म्हणजे आता इथं मी काय करणार, हे कर्ली ब्रेसेस टाकणार आणि हा एन इथं टाकणार. ठीक आहे, म्हणजे ते काय झालं, डायनॅमिक स्वरूपाचं झालं. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे हे, हा रिझल्ट मी जो तयार केलाय तो. ठीक आहे ना, हे म्हणजे कन्सेप्ट काय, मी पहिल्यांदा एक मेथड डिफाईन केली, त्याला बेस केस दिली, आणि इफ एल्स म्हणजे ज्याला मराठीत जर तर असं म्हणतात, ते या पद्धतीनं आपण इथं शिकलेलो आहोत. ठीक आहे, हे असं प्रोग्रॅमिंग आपण आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे. अशा भरपूर मेथड्स आहेत की फॅक्टोरियल काढण्याच्या. ठीक आहे, तुम्हाला पायथन मध्ये अजून कोणत्या मेथड माहीत असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या सूचना सांगा, तुमच्या सजेशन्स. खूप चांगल्या पद्धतीनं मी हा विषय तुम्हाला सोपा आणि सुटसुटीत करणार आहे. असंच माझ्या चॅनेलला पहा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या कॉलेजच्या मित्रांना किंवा तुमच्या सॉफ्टवेअर फील्डमधल्या इतर मित्रांना काय करा, हा नंबर, हे चॅनेल माझं नक्की शेअर करा. भेटूया. थँक्यू.